फणीचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू, आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू. तो घरापुढेच आहे मी, बघू तो अद्दम आहे का माय अद्दम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करतात. अँब्युलन्स आली रस्ता देतात, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देतात. केलंय आम्ही ते. आंतरवालीत 2 करोडपेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं, आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे, आता मुंबईत गेलो सांगतो. इथून कशाला आधीच पळत होती, पळापळी सुरू झाली. तुम्हाला माहित नाही, दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही, पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मीडियात नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईला हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण फेकू इथूनच. काय झालं, आपाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईन ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या, आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबाला माहिती, मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन म्हणला, तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब 2 जण बघतो ते विषय काय ते, तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला